इकडे हिंगोलीत ठाकरेंची शिवसेना महागाईच्या विरोधात आक्रमक झाली असून त्यांनी रस्त्यावर भाकरी भाजत सरकारचा निषेध केला आहे। फसवी कर्जमाफी, वाढते इंधनाचे दर सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारे ठरत आहेत। त्यामुळे हे फसवे सरकार असून कर्जमाफीच्या शासन निर्णयाची देखील ठाकरे सेनेनं होळी केली आहे। आंदोलन स्थळावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष भिसे। ठाकरेची शिवसेना आक्रमक झालेली आहे। हिंगोली येथील गांधी चौकामध्ये त्यांनी ठाण मांडलेलं आहे। आपण पाहू शकता यामध्ये संपूर्ण कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यामध्ये सिलेंडर घेऊन या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण जर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर या ठिकाणी ताव्यावर भाकरी देखील म्हणजे पाचत आहेत। नेमकं काय मागण्या आहेत आणि हे भाकरी या ठिकाणी का पाचत आहेत हे थेट त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी अशा प्रकारे सिलेंडर देखील या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। मला सांगा, तुम्ही या ठिकाणी सिलेंडर घेऊन आलात आणि भाकरी पाचत आहात, नेमकं काय कारण? जे तरुण आहेत त्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही। या सरकारनं घाईघाईमध्ये जी.आर काढला, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हटलं, परंतु त्या जी.आरमध्ये अनेक अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊच शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये अराजकता निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। निवडणुकीच्या काळामध्ये एवढे आश्वासन दिले, आपण पाहिलं असेल की त्यांनी सांगितले की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू, परंतु आता आपण जो जी.आर पाहिला त्या जी.आर पाहून असं शेतकऱ्यांना दिसायले की त्यांची फसवणूक झालेली आहे। त्याचप्रमाणे पेट्रोलचे असतील, डिझेलचे असतील, गॅसचे असतील, हे भाव वाढवून एक प्रकारे सर्वसामान्य लोकांचं कंबरड मोडण्याचं काम सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळं नाईलाजानं आज या चुलीकडे वळवण्याचं काम सर्वसामान्याला करावं लागेल। शेतकऱ्याच्या मालाचे भाव हमी भाव देऊ, दामदुप्पट करू, उत्पादन खर्चावर आधारित दुप्पट हमी भाव देऊ, हे तुमचे आश्वासन होते। काय झालं? 2 कोटी रोजगार निर्माण झाले का? पेट्रोल डिझेल स्वस्त झालं का? गॅस सिलेंडर स्वस्त झालं का? शेतकऱ्यांच्या पिकाचे हमी भाव दुप्पट झाले का? नाही झाले। उलट काय केले? आणि फक्त या 12 वर्षामध्ये हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, आज मुसलमान म्हणतोय की गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करा। का करत नाही? कुणी अडवलं तुम्हाला? आमची मागणी आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्याला आता हिंगोली जिल्ह्यात अशी परिस्थिती, डीएपी मिळत नाही, डीएपी मिळायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत देशाचे, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।